जी शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत. राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनधारकांच्या फेब्रुवारी पेड इन मार्च पगार पेन्शन संदर्भात आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. अतिशय महत्त्वपूर्ण असं एक परिपत्रक निर्गमित झालेलं आहे. काय आहे ते परिपत्रक आणि या परिपत्रकाच्या अनुषंगानं काय आहे ती बातमी, कोणता तो लाभ कोणत्याही विभागातील सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, त्याचबरोबर पेन्शनधारकांना होणार आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स, महत्त्वपूर्ण शासन निर्णय आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील. स्क्रीनवर पाहताय माहे फेब्रुवारी 2026च्या नियमित वेतन देयकासंदर्भातलं हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमातून निर्गमित झालेलं अतिशय महत्त्वपूर्ण हे परिपत्रक आहे. या परिपत्रकाच्या अनुषंगानं माहे फेब्रुवारी 2026ची नियमित वेतन देयके शालार्थ प्रणालीतून ऑनलाईन फॉरवर्ड करण्यासंदर्भातल्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये वेतन देयकाचा एकच लॉट होणार असल्यानं विहित वेळेत वेतन देयके फॉरवर्ड करण्यासंदर्भातल्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. आणि ज्या माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेमध्ये मुख्याध्यापक पद रिक्त आहे ते माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद यांच्याकडून प्रभारी मुख्याध्यापक यांची मान्यता घेऊनच वेतन देयके ऑनलाईन सादर करण्यासंदर्भातल्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचं बँक खाते क्रमांक बरोबर असल्याची खात्री करून देयके फॉरवर्ड करण्यासंदर्भात कळवण्यात आलेलं आहे. शालार्थ प्रणालीत वेतन देयके ऑनलाईन फॉरवर्ड केल्याची खातरजमा करण्यासंदर्भात देखील सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे निश्चितच या संदर्भातलं फेब्रुवारी पेड इन मार्च पगार पेन्शन संदर्भातलं विहित वेळेमध्ये पगारपत्रके, वेतन देयके ऑनलाईन पद्धतीनं फॉरवर्ड करण्यासंदर्भातल्या सूचना देणारं हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे. आयकर कपात देखील शाळेच्या बँक खात्यावर जमा होत असल्यानं आयकर कपातीसाठी वेतन देयक फॉरवर्ड करण्यास विलंब करण्यात येऊ नये, या बाबी लक्षात घेऊन विहित वेळेमध्येच हे जे वेतन देयके जे आहेत, ती पगारपत्रके जे आहेत ती ऑनलाईन फॉरवर्ड करावीत. वेतन देयके ऑनलाईन फॉरवर्ड करण्यासंदर्भातल्या सूचना देणारं हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे. त्यामुळे निश्चितच माहे फेब्रुवारी 2026च्या नियमित वेतन देयकासंदर्भातलं हे महत्त्वपूर्ण परिपत्रक असल्यामुळं राज्यातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी संबंधित असणारे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पेन्शनधारक जे आहेत त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण परिपत्रक आहे. कारण या ऑनलाईन फॉरवर्ड करण्यासंदर्भातल्या सूचना निर्गमित झाल्यामुळं विहित वेळेमध्ये आता फेब्रुवारीचा पगार मिळण्यास सुकर होणार आहे. मात्र राज्यातील सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारक 58% महागाई भत्त्याच्या प्रतीक्षेत असल्यामुळं अजूनही या संदर्भातला शासन निर्णय निर्गमित झालेला नाही. त्यामुळे निश्चितच पुढच्या महिन्यामध्ये या संदर्भातला निर्णय निर्गमित झाल्यानंतरच या संदर्भातली कार्यवाही होऊ शकते. त्यामुळं फेब्रुवारी महिनासुद्धा आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा प्रतीक्षेतच जाणार आहे. मार्च महिन्यामध्ये कदाचित या संदर्भातला निर्णय झाल्यानंतर मार्च पेड इन एप्रिल पगारामध्ये महागाई भत्त्याचा लाभ जो आहे तो राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना होऊ शकतो. तर ही होती फेब्रुवारी पेड इन मार्च पगार पेन्शन संदर्भातली महत्त्वपूर्ण अपडेट. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा. धन्यवाद.